नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत मैना, लेखक देवदत्त पाटील. विक्रमनगर रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी 5:55ची कोल्हापूर मुंबई पॅसेंजर गाडी हलली आणि मैनेच्या भावना उमाळून आल्या. ती केव्हापासून डोळे पुसत बसली होती. तिला निरोप द्यायला आलेल्या आबा भीमरावांना, तिचा सासरा ज्ञानोबा माने आणि किशा यांच्याशी ती एखादा शब्दही बोलू शकली नव्हती. ते बोलत तेव्हा ती नुसतंच हूं हूं असं हुंकारायची. आपण बोललो तर त्या शब्दाबरोबरच हुंका फुटेलचं तिला वाटत होतं. ती खिडकीशी बसली होती. तिचा नवरा संपत अजून खालीच उभा होता आणि त्या मंडळींशी बोलत होता. मैनेचे डोळे सारखे भरून येत होते. आसवं टिपून नव्या साडीचा पदर भिजून चिंब झाला होता. गाडीनं शिटी फुंकताच गाडीही दीर्घ तारस्वरात कर्कशपणे किंचाळली आणि गचकन हलली. आसवं भरल्या डोळ्यांना हात हलवणाऱ्या धुसर आकृत्या दिसल्या. तिनंही हात हलवला, पण हुंदका फुटताच तिनं पदराचा बोळा तोंडात घातला. दुसरा हुंदका घशातच गुदमरून मागे फिरला. तिला वाटलं, आपण आता या आपल्या माणसापासून, आपल्या गावापासून, या भागापासून कायमचं दूर देशी जात आहोत. इथला आपला शेर संपला. पुन्हा आपला गाव, आपली माणसं दृष्टीस पडणार नाही. तिचे डोळे घळाघळा वाहू लागले. तिनं पुन्हा पुन्हा डोळे पुसले. खिडकीतून ती बाहेर डोकावली. आता गाडी वेग घेत होती. फलाटावर उभी असलेली माणसं झपाट्याने लहान लहान होत मागे पडत होती. थोड्याच वेळात गाडीने वळण घेतलं आणि फलाट आणि त्यावरची माणसं एकदम दिसेनाशी झाली. मैनानं तोंड आत घेतलं आणि पुन्हा एकदा डोळे कोरडे करण्याचा प्रयत्न केला. तिचा नवरा समोरून येताना दिसला. सरून सरळ बस, तो जवळ येऊन बोलला. ती खिडकीकडे सरकली. तो तिच्याजवळ बसला. त्याने एकवार तिच्याकडे बघितलं. डोळे सुजलेले, लालसर झालेले, हातात चिंब भिजलेल्या पदराचा शेव. तुला मगाशी रुमाल दिलाय ना? त्याचा आवाज तिला करडा वाटला. ती बावरली. भय म्हणत घाईनं कमरेला खोचलेला रुमाल ओढून तिनं हातात घेतला. हा रुमाल कशाला घेऊन दिलाय? त्यानं विचारलं. ती थोडीशी घाबरून गोंधळून त्याच्याकडे बघू लागली. तिला उत्तर सुचेना. जवळ रुमाल असताना गावंढळ बायकासारखं साडीनं नाक डोळे पुसतेस होय? संपतचा आवाज मुळातच करडा, भरडा आणि जबरदार होता. मैना घाबरली, वरमली. पदर चुरगळला होता. ती तो सरळ करू लागली. आणि इतकं रडायला काय झालं? मी काय तुला मुंबईच्या कसाईखान्यात घेऊन चाललोय? म्हणत त्याने खिशातनं सिगरेटचं पाकिट आणि लायटर काढला. एक सिगरेट पेटवली. तो निवांतपणे सिगरेट फुंकत धूर सोडत बसला. एवढ्यात गाडी धाड धाड करू लागली. दचकून मैनेनं खिडकीबाहेर बघितलं. गाडी कृष्णा नदीच्या पुलावरून जात होती. मैनेनं दोन्ही हात जोडून नदीला नमस्कार केला. या कृष्णेच्या काठावरच गावडी तिचा जन्मगाव. मळीतून, कुरणातून, नदीच्या पात्रातून दूर अंतरावरचा हा रेल्वे पूल दिसायचा. पण पुलावरून गाडीनं जाण्याचा योग कधी आला नव्हता. सोनी म्हणे. सोनी म्हशीला घेऊन ती इतर गुराखी पोरांबरोबर उन्हाळ्यात नदीवर जायची. नदीच्या पाण्यात नाना खेळ पोरांबरोबर खेळायची. हुंदड्या घालायची. वाळूत घर, गुहा, डोंगरदऱ्या, देवळं बांधत बसायची. तेव्हा अंतराळातून आल्यासारखा दुरून आगगाडीच्या शिट्टीचा आवाज यायचा. पुलावरून जाणारी गाडी दिसायची. तेव्हा तिला आपणही एकदा गाडीत बसावं, पुलावरून जावंसं वाटायचं. आज तो प्रसंग आला होता. पण त्या अनोख्या अनुभवाला आनंद घेण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. ही नदीही आपल्याला कायमची अंतरणार हा भाव तिच्या मनात निर्माण झाला होता आणि ती व्याकुळली होती. मैना गावडीकडे पाहत होती. झाडाझुडपांच्या गर्दीत ऊसमळे, पानमळे, पेरूच्या बागा यांनी वेढलेली गावडी, पाटील वाड्यावरची मंगलोरी कौले, जैन वस्तीची आणि सिद्धेश्वराच्या मंदिराची शिखरं, त्याच्याही पलीकडचा विस्तीर्ण माळ, पुढे मंगोबाचा डोंगर. आता दिवस त्या मंगोबाच्या डोंगरावर उतरला होता आणि सूर्यबिंब तांबडे भडक झाले होते. गाडीनं पूल ओलांडताच आणखी एक वळण घेतलं आणि ती पूर्वाभिमुख झाली. आता पाठीमागचं काहीच दिसेना. डब्यातले दिवे लागले. मैनेनं कंपार्टमेंटमधून नजर फिरवली.
तशी फारशी माणसं नव्हती. तिच्या समोरच्या बाकड्यावर केवळ 4 माणसं बसली होती. कोट, टोपी, धोतर असा वेश असलेला म्हातारा, इरकली लुगड्यातली जूनवान म्हातारी, एक पॅन्टमॅनला सुशिक्षित तरुण आणि एकदम शहरी वाटणारी विवाहित तरुणी. त्या चौघांचं एकच कुटुंब असावं किंवा काही नातेसंबंध असावा, ते आपसात गप्पा मारीत बसले होते. हे बघ, मिरजेला गर्दी होण्याची शक्यता आहे, तेव्हा आता तू वरच्या फळीवर झोप, संपतनं सिगरेट विझवून थोटूक खिडकीतून बाहेर टाकत सांगितलं. तिला खिडकीशीच बसून राहावंसं वाटत होतं. हा तिचा पहिलाच रेल्वे प्रवास होता. तिला झोप येणे शक्यच नव्हतं. पण नवऱ्यानं सांगितल्यावर नाही कसं म्हणावं? तिला मुळातच पोलिसाची भयंकर भीती वाटायची. लहानपणी 3-2-4 खाकी ड्रेसातले पोलीस दावडीत आलेले पाहिले होते आणि ती पळून जाऊन घरात लपून बसली होती. एका प्रसंगी पोलिसांच्या हाती बंदुका होत्या आणि त्यांच्यामध्ये बेड्या आणि काडण्यांनी जखडलेला एक दाढीवाला माणूस होता. दुसऱ्या एका प्रसंगी चावडीत दोन पोलीस गणू महाराला ठोकून तुडवताना तिनं लांबूनच बघितलं होतं. तिच्या बरोबरच्या पोरापोरींनीही पोलिसांची भलतीच दहशत होती आणि तिच्या वाट्याला नेमका पोलीसच नवरा म्हणून आला होता. मैना उठली आणि वरच्या फळीवर चढून आडवी झाली. नवरा या प्राण्याबद्दलही तिच्या मनात प्रचंड भय आणि धास्ती होती. तिनं जे पाहिलं ऐकलं होतं त्यावरून नवऱ्याची एक प्रतिमा तयार झाली होती. तिच्या घरात सतत पुरुषांना शिव्या घालणारी म्हातारी होती. म्हातारीच्या नवऱ्यानं तिला कधी सुख लाभू दिलं नव्हतं. प्रपंचाचं वाटोळच केलं होतं. नाना व्यसनांना जवळ करून घरातली लक्ष्मी बाहेर घालवली होती आणि गृहलक्ष्मीला कवडीमोल ठरवलं होतं. आजीचे उत्तरायुष्य हलाखीत गेले होते. महिनेच्या आबानं बापाची परंपरा पुढे चालवली होती. धनानं आपल्या बायकोचा अमानुष छळ केला होता. तिला जिवे मारलं होतं. यासाठी महिनेची आजी त्याचा सदानकदा उद्धार करायची. त्याच्या दुष्कर्माचा घडोघडी संदर्भ द्यायची. महिनेच्या मनावर ते कोरले गेले होते. महिनेचं वयही फार नव्हतं. 14 नुकतंच सरलं होतं. तिनं जग फारसं बघितलंही नव्हतं. अतिशय मर्यादित जगात ती वावरली होती. आजीचं उतार वय. ती थकलेली. तोंड वाजवण्याशिवाय बडबडण्याशिवाय ती काही करू शकत नव्हती. तिच्यानं घरकामही होत नव्हतं. आता तर दृष्टीही अधू झाली होती. आबा दारूच्या व्यसनात बुडालेला होता. त्यामुळे लहान वयातच महिनेची राबणूक चालू झाली होती. घरकाम करावं लागे. तसंच बाहेरची कामंही कुवतीनुसार पार पाडावी लागत. म्हैस हिंडवायची, तिच्या चारा पाण्याकडे लक्ष द्यायचं, शेतात भांगलणीला जायचं, राखणीला जायचं, वैरण सरपण आणायचं. मोठ्या कामाला एखादा गडी सांगितला तर त्याच्या हाताखाली काम करायचं. मशागतीला बैलं सांगितली तरी ती शेतात असायचीच. धना कधी यायचा कधी यायचा नाही. ती मात्र पेरणी आधीच्या मशागतीपासून सुगी होईपर्यंत शेतात असायची. इतक्या लहान वयात पोरगी सतत स्वतःला कामाला जुंपून घेते याच गावकरी कौतुक करायचे. तिच्या कष्टाचं फळ म्हणूनच अलीकडे 2 वेळा पोटाला खायला होईल एवढी तरी किमान मिळकत व्हायची. या परिस्थितीत तिला वारगीच्या मैत्रिणी जमवणं आणि मौज मजेत खेळ खेळण्यात वेळ घालवणं शक्य नव्हतं. नागपंचमीला, गौरी गणपतीला, दिवाळी दसऱ्याला पोरी नव्या वस्त्रात नटायच्या, नाना खेळ खेळायच्या. झिम्मा फुगडी, छुईफुई, फेर धरणं, सुपली नाचवणं, घागर फुंकणं, टिकली मारणं, पिंगा घालणं असे नाना प्रकार मुली खेळायच्या, गाणी गायच्या. पण मैनेला त्यातलं फारसं काही करता आलं नव्हतं. असा आनंद लुटता आला नव्हता. माघात शिवरात्रीला सिद्धेश्वराची मोठी यात्रा भरायची. तेव्हा ती एकदा देवदर्शनाला जाऊन यायची एवढंच. यात्रेत खेळणी घेणे नाही, पाळण्यात बसणे नाही, सिनेमा बघणे नाही. तिला ते सारं हवंसं करावंसं वाटत असलं तरी आपल्या परिस्थितीची तिला जाण असल्यामुळे मन मारून ती गप्प राहायची. तक्रार कुरबूर करायची नाही. हौसामौजांना लाडकोडांना ती पुरती मुकली होती. मात्र अगदीच एकलकोंडेपणा तिनं पत्करला नव्हता. शेतात बाया बापय कामाला असत. त्यांच्यात ती प्रौढ समजूतदारपणानं मिसळायची. गुरं हिंडवणाऱ्या पोरापोरीत ती जिबलीनं गायगदीनं सूरपारंब्यानं खेळायची. कधी कधी मात्र ती एकटीच असायची.
ओढ्याच्या पाण्यातली आपली प्रतिमा माशांचा खेळ निरखीत बसायची. नदीकाठी खडकावर बसून वाहतं पाणी पाहायची. एखाद्या झाडाच्या फांदीवर बैठक मारून पक्ष्यांचे शब्दसूर ऐकायची. रानझुडपातनं फिरायची. रानफळं गोळा करून खायची. अशा वेळी तिला खेळगड्यांचाही विसर पडायचा. लग्न ही एक अद्भुत आनंदाची गोष्ट असावी असं तिला कधी वाटलं नाही. माहेरहून सासरी नांदायला जाणाऱ्या मुली रडतात असं बघून तो भयंकर शिक्षेचा प्रकार असावंच असंच वाटायचं. तिला कधी त्याचं आकर्षण वाटलं नव्हतं. उलट मनात भय होतं. मात्र ती न टाळता येणारी गोष्ट आहे आणि प्रत्येक मुलीला लग्न करून नांदायला जाणं अपरिहार्य गोष्ट आहे. नवरा स्त्रीच्या आयुष्याचा स्वामी असतो आणि त्याच्या धाकात तिला जगावं लागतं. तिला नवऱ्याची हर प्रकारे सेवा करावी लागते आणि त्यानं छळलं तर निमूटपणे तो छळ सोसावा लागतो. मुलीचं लग्न झालं की तिला आईबाप मेले आणि ती आईबापांना मेली असंच मानायचं असतं. अशा तिच्या काही कल्पना होत्या. तिचं वय इतकं लहान होतं आणि अनुभव विश्व इतकं संकुचित होतं. अज्ञान इतकं मोठं होतं आणि संस्कार असे झाले होते की वडीलधाऱ्या माणसांच्या आज्ञा बिनतक्रार मानणं ती कर्तव्य समजत होती. विरोध करणं व आपल्या आवडीनिवडीसाठी आग्रह धरणं तिला शक्यच वाटत नव्हतं. नवरा कोण आणि कसा असावा हे वडीलधाऱ्यांनीच ठरवायचं असतं आणि त्यांनी ठरवल्यावर आपण बिनतक्रार बोहल्यावर चढायचं असतं. ज्याच्या गळ्यात माळ घातली तोच आपला नवरा मानून त्याच्याबरोबर जन्म काढायचा असतो असाच तिचा दृढ समज होता. किशाबद्दल मैनेला आपुलकी वाटायची, जिव्हाळा वाटायचा, आकर्षण वाटायचं. पण तो बरोबरीचा खेळगडी असल्यानं त्याच्याशी लग्न करण्याची कल्पनाही कधी तिच्या मनात आली नव्हती. नवरा नेहमीच वयानं मोठा असतो असं तिला वाटायचं. तो सत्ता गाजवणारा असतो असा तिचा समज होता. किशा तसा नव्हता. मात्र भीमराव अण्णांनी ती कल्पना तिच्या आजीपुढे तिच्या उपस्थितीतच मांडली होती आणि मगच किशाशी लग्न होण्याची ही शक्यता असल्याचं पाहून ती आनंदली होती. भीमराव जाधव त्या गल्लीतच राहत असल्याने धना हवालदाराच्या आणि बापू शेलाराच्या परिस्थितीशी तो पूर्ण परिचित होता. त्या दोन्ही घरातील घरोब्याचे संबंध आणि धना व बापूचे मित्रत्वाचे संबंध त्याला ठाऊक होते. दोन्ही कुटुंब गरीब होती आणि धना व बापू दोघेही कौटुंबिक हिताकडे दुर्लक्ष करून व्यसनाधीन बनले होते. स्वैरवर्तनी झाले होते. मात्र बापू शेलार धनासारखा अगदीच वाया गेलेला नव्हता. किशाचं आणि मैनेचं लग्न करून दिलं तर दोन्ही कुटुंब एकमेकाच्या आधारानं एकमेकांना सांभाळत सुखात जगतील असा त्यांचा विचार होता. किशानी मैना एकाच वयाची असल्यानं काही बिघडत नाही. कधी कधी कमी वयाचा नवरा आणि जास्त वयाची बायको अशी जोडपी आढळतात. मग एकाच वार्गीची असली किशा आणि मैना तर काय बिघडतं असं त्यांचं मत होतं. धनानं मैनेचं लग्न ठरवत असल्याचं भीमरावला सांगितलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तो बाबरवाड्यात आला होता. तेव्हा म्हातारी सोप्यात चहा पीत बसली होती आणि मैना म्हशीचा गोठा साफ करीत होती. तिच्या हातात तूरकाठीचा खराटा होता. काय म्हातारे, एकटीच चहा पित्यास? भीमरावानं आत येताच विचारलं. कोण? भीमा का? ये बाबा, लई दिसानी आलास. मैने, आणि एक कप चहा आण ग करून, म्हातारी बोलली. मला न ग चहा, तू इसरलीस म्हातारी, मी चहा नाही पीत. पायतान काढून भीमराव सोप्यात आला आणि म्हातारीच्या शेजारी जोत्यावर बसला. मग दूध घे. न ग काय, न्याहारी करूनच आलोय. हवालदार कुठं आहे? त्यो गेला कुठं बाहेर. कुठं जातोय ते सांगायची सवय आहे का त्याला? का आलतास बाबा? नातीच्या लग्नाचं लाडू घट झाल्याचं ऐकलं म्हणून शान चौकशी करायला आलो. म्हणत त्यानं चमची सोडली आणि तो अडकीत त्यानं सुपारी कातरू लागला. काल धना म्हणत होता खरं, पण दारुड्याचं किती खरं आणि किती खोटं धरायचं? रिकामी कब्बशी बाजूला ठेवत म्हातारी म्हणाली. मला काल रात्री हवालदार बोलला, म्हणजे खरंच असणार की. पोरगा पोलीस खात्यात नोकरीला हाय म्हण. ठरवलं असेल हे लगीन तर मग चांगलंच झालं म्हणायचं की. नाती धुती पोरगी घरात ठेवून घेऊन कसं चालल? आणि बापाचं गुण तर तुला ठाव आहेतच. ते झालं की.
पर म्हातारे, लगीन खर्चाचं काय करणार आहे हे तुला ठाव हाय का? ते काय बोलला नाही. त्या लंगड्या म्हैसाळकराकडनं घेणार हाय म्हण 10-15 हजार. 10-15 हजार? डोसकं फिरलंय का काय त्याचं? इतका पैसा कशाला? नोकरदार जावई पाहिजे तर तो काय फुकट मिळल? हुंडा नग द्यायला? व्हय की. तरी बी काय झालं? 10-15 हजार कर्ज घेऊन ते फेडायचं कशानं? ह्यो काय हरिश्चंद्रावाने स्वतःला इकून घेणार आहे का काय? आणि ह्यो इकत काळ घेणार तरी कोण इकत? कुठलं फेडायचं होतंय? खुळी हायस झालं. त्या म्हैसाळकराला तुमचा वाडा पाहिजेल हाय. म्हणजे ह्या वाड्यावर पैसे देणार त्यो? मडं उचललं त्याचं? घर देऊन आम्ही कुठं जायचं? मसनात का माळावर? मग एवढी मोठी रक्कम द्यायला तो लंगड्या काय खुळा हाय व्हय? भीमरावनं सुपारी तोंडात टाकून आता त्यानं चंचीतलं पान काढली. देठ खुडून टाकून तो चुना लावू लागला. गोटा साफ करीत असलेल्या मैनेच्या कानावर त्या दोघांचं संभाषण सहजपणे पडत होतं. पण ती आपलं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नसल्याचं दाखवित होती. आणि धना तर काय अन्न सोडून शान खातोया होय? म्हातारी चिडीनं बोलली. आणि त्याच वेळी धना हवालदार आत आला. तो सकाळी सकाळीच म्हैसाळकराकडेच पिऊन आला होता. त्यानं दरवाज्यात पाऊल टाकतानाच म्हातारीचं बोलणं ऐकलं होतं. वय वय, शेण खातोय मी. तुला अन्नच घालतोय ना व? मग गुमान खाऊन गप राहायला काय होतंय? तो झोकांडत सोप्यात आला. कोण? भीमरावांना? सकाळीच कशाला म्हातारीचं बोलणं ऐकायला आलाय? तोंडाला कुत्रं बांधलेली बाई ही. जरा येरवाळीच आलो यात. ते मैनाच्या लग्नाची चौकशी करायला. पान दुमडून त्यानं दाढेत सरकवलं. ते लगीन ठरल्यातच जमा हाय आता. पण एक धपकन एका खांबाला टेकून बसला. अरे पर घर इकून आपण राहायचं कुठं ह्याचा काय विचार तुला? म्हातारीनं संतापून विचारलं. का काळजी करतेस त्याची? हां, तू किती दिवस जगणार आहेस आता? तुझी शेणकुटं आणि लाकडं पोचली की मसनात? अजून आशा काय सुटत नाही तुझी? बघितलंस भीमा? आणि मलाच म्हणतोय मी तोंडाला कुत्रं बांधते म्हणून. ह्यो डुकराच्या तोंडाचा माणूस नुसतं घाणीत तोंड घालायचं. अरे मुडद्या, मला मसनात पाठवायची घाई झाली आहे तुला? होय, किती राबून अन्न घालायला लागलायस आपल्या आईला? वट पिळलं तर दूध निघल एवढी लहान ही नात माझी. ती एका दिवसात घाम गाळत्या तेवढा घाम वर्षातनं तरी निघतोय का तुझ्या अंगातनं? वर आणि तोंड करून बोलतू यास. ए ए म्हातारे, उगीच सकाळच्या टायमाला माझं डोकं पिकू नकोस हं? भीमरावांना, हे घर मी विकत नाही. म्हैसाळकराचं पैसे परत दिले की पुन्हा आपल्याला मिळणार हे घर. शिवाय आम्हाला राहायला एक खोली देणार आहे तो. काय करायचं ते विचार करून करा म्हणायला सांगायला आलतो मी. बरं का म्हातारे, माझं काय म्हणणं होतं, तुमचा आणि बापू शेलाराचा घरोबा आहे. किशा आणि मैनाचं लगीन लावून दिलं असतं म्हणजे एकमेकांना आदर झाला असता आणि हुंडा देण्याचा लई खर्च करण्याचा प्रश्न बी आला नसता. काल रात्री बापू शेलारला बोललो मी. तो एका पायावर तयार हाय मैनेला सून करून घ्यायला. भीमरावनं चौकात पिचकारी मारली. माझ्या मनात बी तेच हाय, म्हातारी बोलली. फक्त पोरगं जरा लहान होतंय, नाही तो जोडा जमल एकदम चांगलाच. लहान कुठला? मैनेचं आणि किशाचं एकच वय हाय. पर पोरीच्या जातीला वाढलंय एवढंच. आणि बापूची बी तयारी हाय की. हे बघा भीमरावांना, मी जग बघितलेला माणूस आहे. तुम्ही गेला असाल विक्रमनगर आणि सांगली कोल्हापूरपर्यंत. मी सगळा भारत बघितलाय. दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास, पार चीन आणि पाकिस्तान बाँड्रीपर्यंत म्हणा. माझ्या पोरीला मी इथं गावडीच्या शेणामातीत कुजवणार नाही. हे एकदम फायनल. सोन्याच्या रूपाची पोरगी हाय मैना. तिला लोखंडाजवळ मी ठेवणार नाही. तिचं रूप बघून नोकरदार शहरी जवान क्यू लावतील माझ्या घरापुढं मी मॅरेज करतो म्हणून. ढोरं राखणाऱ्या पोराला ही लेक द्यायची म्हणजे माकड्याच्या हाती माणिक मोतीच. तिला तो काय सुख देणार? तुम्ही तो विचार डोक्यातनं काढून टाका. हवालदार, लेक तुमची आहे. ती कुणाला द्यायची ते ठरवायची मुक्तियारी तुमची. हे मान्य आहे.
माझा काय जोरा नाही पोरगी किशालाच द्या म्हणून. मी फक्त 2 हिताच्या गोष्टी सांगणार तुम्हासनी. महिनेला शेलारच्या घरात दिली तर पोरगी तुमच्या डोळ्यापुढं राहील, म्हातारीला सांभाळील. हा वाडा बी तुमचाच राहील. पण भीमरावांना हा वाडा काय आम्ही मरायच्या वेळी बरोबर घेऊन जाणार आहे का? आणि मी आता सगळं ठरवून आलं. ब्रह्मदेव जरी आला तरी त्यात बदल नाही, हवालदारानं निक्षून ठामपणे सांगितलं. मग काय बोलणंच कुठलं, म्हणत निराश मनानं भीमराव उठला. चंचील दुमडून त्याने कमरेला फोवली. अरे भीमा, तुझ्या ज्ञानपणाची गोष्ट ह्याला नाही पटायची. एक डाव डोसक्यात काय घेतलं की दुसऱ्याने लाख मागितलं किंवा लाख सांगितलं तरी बी ऐकणाऱ्यातला नवं हो, म्हातारी बोलली. माफी करा भीमरावांना, तुम्ही आमच्या हिताचं सांगताय हे खरं, पण आमचा विचार जरा वेगळा आहे म्हणा. बरं हाय, आई वेगळी पोर म्हणून आमचं आतडं तुटतंय महिनेपायी म्हणून आलो आम्ही. बाकी आमचा काय संबंध? भीमराव थांबला. महिनेच्या बालपणी तिची आई तिला सोडून गेली. केवळ 8-10 दिवसांची मुलगी. त्याच्या बायकोनंच तिला आपल्या अंगावरचं दूध पाजवून तिचं जतन केलं होतं. या गोष्टीचा उल्लेख करणं भीमरावाच्या मनाला प्रशस्त वाटलं नाही. जातो म्हातारे, म्हणून तो सोप्यातनं चौकात उतरला. पायात पायतान सरकवून चालू लागला.